नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त असा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिच्छेदासाठी आणि मराठी महिन्यात येणारे सण यांच्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे, जो की तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातील यावर आधारित प्रश्न। चला तर मग सुरू करूया। सर्वात प्रथम आपण आपल्या भारताचा राष्ट्रध्वज याबद्दल काही थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपल्या राष्ट्रध्वजाच्या आकार याबद्दल बोलायचे झाले तर आपल्या राष्ट्रध्वजाचा आकार आयताकृती आहे। त्यातील पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे, हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक तसेच भरभराटीचे प्रतीक, केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे। आपल्या राष्ट्रध्वजात जे अशोक चक्र आहे निळ्या रंगाचे, ते म्हणजे आपल्या प्रगतीची प्रतीक आहे। आपल्या राष्ट्रध्वजाचे प्रमाण 3 ते 2 हे आहे। हा झाला राष्ट्रध्वज याबद्दल आपण माहिती पाहिली। आता पुढचा घटक आहे राष्ट्रगीत। तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो, राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले। मी महत्वाचे ठळक मुद्दे आपणास सांगत आहे। राष्ट्रगीताचे गायन 48 ते 52 सेकंदात पूर्ण झाले पाहिजे। राष्ट्रगीतात 2 नद्यांचा उल्लेख येतो, यमुना आणि गंगा। पुढील मुद्दा आहे राजमुद्रा। सारनाथ अशोक स्तंभ, 4 पैकी यामध्ये 3 सिंह दिसतात। अशोक चक्राच्या डाव्या बाजूला घोडा व उजव्या बाजूला बैलाचे चित्र आहे। तसेच आपले ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते। हे महत्वाचे ठळक मुद्दे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, ते तुम्ही ध्यानात ठेवायचे आहे। पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय गीत। याबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायच्या बाबी आहेत? मोजक्या। तुम्हाला यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपले राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर ते आहे वंदे मातरम। यानंतर यावर आधारित अजून एक प्रश्न विचारला जातो, आनंद मठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर त्याचे उत्तर सांगायचं आहे तुम्ही, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली। पुढचा घटक आहे वसंत ऋतू। यावर आधारित तुम्हाला छोटासा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऋतूंचा राजा कोण? तर वसंत ऋतू या महिन्यात झाडाला पालवी फुटते। पुढचा मुद्दा आहे भाषा। आपली मराठी किंवा महाराष्ट्राची राजभाषा आहे मराठी। आपली लिपी आहे देवनागरी आणि राजभाषा हा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। महत्वाच्या ठळक गोष्टी आहेत त्या आपण ध्यानात ठेवायचे आहेत। बघा, यातच अजून एक मुद्दा आहे, अंध व्यक्तीसाठी ब्रेल लिपी असते। पुढचा मुद्दा आहे जे संत आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर आधारित ही माहिती आपण त्यांना ठेवायची आहे की या भारतात बंधुभाव कविता कोणाची आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। त्यांना कोणती उपाधी दिलेली आहे? तर राष्ट्रसंत उपाधी दिली आहे। त्यांचे पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी इंगळे। आता त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्यांनी लिहिला ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही केलेले आहे। आता आपला पुढचा घटक आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर आधारित काय माहिती देण्यात ठेवायचे की त्यांनी रयत शिक्षण संस्था उभारल्या होत्या। त्यांचे बोधवाक्य आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कमवा आणि शिका, आणि त्यांना संबोधन वापरलं जातं कर्मवीर म्हणून। ध्यानात ठेवा, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। नक्कीच तुम्हाला ही माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल। आता पुढचा मुद्दा आहे आपला महाराष्ट्र। आता पुढचा मुद्दा आहे आपला महाराष्ट्र। याबद्दल काही महत्वाचे ठळक मुद्दे आहेत। तर महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे। आपली राजभाषा मराठी आहे। आपला राज्य प्राणी आहे शेकरू। तसेच आपला राज्य पक्षी आहे हरियाल। आपला राज्य वृक्ष आहे आंबा। आपलं राज्य फूल आहे ताम्हण। आपल्या राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मन आणि आपला राज्य खेळ आहे कबड्डी। या महत्वाच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या आहेत। आता सणांची माहिती पाहायची झाली तर मराठी महिन्यात येणारे सण थोडक्यात आपण या ठिकाणी महत्वाचे सण पाहूया, जे की हमखास परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। सर्वात प्रथम वटपौर्णिमा हा ज्येष्ठ महिन्यामध्ये येतो। यामध्ये वडाची पूजा केली जाते।
गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी हा यावर आधारित तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो. गणेश चतुर्थी किंवा अनंत चतुर्दशी कोणत्या मराठी महिन्यात येते? तर तुम्ही ध्यानात ठेवायचे आहे भाद्रपद महिना. हा अजून एक प्रश्न यावर आधारित बनू शकतो. गणेशोत्सव कोणी सुरू केला? तर त्याचे उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा सण आहे मकर संक्रांत. हा सण येतो पौष महिन्यात येतो. पुढचा सण आहे घटस्थापना. हा सण अश्विन महिन्यात येतो. पुढचा सण पहा विजयादशमी, त्यालाच आपण दसरा म्हणतो. हा पण अश्विन महिन्यात येतो. यावर आधारित अजून एक प्रश्न तयार होईल की आपट्याची पाने सोने म्हणून कोणत्या सणाला भेट म्हणून देतात? तर तुम्ही ध्यानात ठेवायचे आहे विजयादशमी. दसरा. नवरात्रोत्सवाचा सण म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचा पण उत्तर तुम्ही विजयादशमी द्यायचं आहे. आता पुढचा सण बघा, मराठी महिन्यांमध्ये येणारा होळी. होळी हा सण फाल्गुन महिन्यामध्ये येतो. यालाच शिमगा सुद्धा म्हटले जातं. वाईट वृत्तीला जाळणे हा संदेश देणार हा सण म्हणून ओळखला जातो. पुढचा सण आहे नाताळ किंवा क्रिसमस. हा डिसेंबर महिन्यात येतो आणि 25 डिसेंबर तारीख लक्षात ठेवा. गोवा राज्यात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे घटक आपण पाहिले. आपल्याला ही माहिती नक्कीच फायदेशीर ठरेल, यात शंका नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा. काही गोष्टी चुकीच्या सांगितल्या असतील तर त्या नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा.